बस इधर सब भैया लोग इधर आ गए हैं. एक भैया लोग इधर है. हॅलो गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज जास्त ऊन नव्हतं आणि वातावरण पण खूप छान वाटत होतं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मला हेल्मेटचा वायझर चेंज करायचा आहे, कारण की क्लिअर वायझरने उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे मी ब्लॅक वायझर बसवत होतो. त्यानंतर मी माझी कोल्ड कॉफी पिली आणि तयार झालो ऑफिससाठी आणि निघालो ऑफिसच्या दिशेने. गाडी पार्किंगमध्ये लावली आणि पोहोचलो ऑफिसमध्ये. आज अभय आणि मी संगच ऑफिसमध्ये पोहोचलो होतो. त्यानंतर मी माझी पाण्याची बॉटल घेतली आणि अभय काय करतो ते बघण्यासाठी गेलो. तर तो काहीतरी काम करत होता त्याचं. आणि ह्या लोकांची जरा गुप्त गोष्टींवरती चर्चा चालली होती. त्यानंतर सगळे भैया लोक जमा झाले होते. बघा जरा. बस इधर सब भैया लोग इधर आ गए हैं. एक भैया लोग इधर है और ये सबसे बड़ा भैया लोग है. थैंक यू आनंद भैया कॉफी के लिए. बोल रहा हूँ सर, मैं क्या बोल रहा हूँ, सुनिए एक बारी. मेरा इंक्रीमेंट कब होने वाला है? ओ शिबू सर, मेरा इंक्रीमेंट कब होने वाला है? मेरा इन्क्रीमेंट. नंतर मी इन्क्रीमेंटची गोष्ट केली तर आमचे सर भडकले. त्यानंतर आम्ही बँकेमध्ये गेलो, कारण की बँकेमध्ये थोडंसं काम होतं. गाडी स्टार्ट केली आणि निघालो बँकेच्या दिशेने. फायनली आम्ही पोहोचलो बँकेत आणि बँकेत जे पण काम होतं ते आम्ही निपटवलं आणि निघालो ऑफिसच्या दिशेने. अभय बोलला जरा गाडी पळव, त्यामुळे थोडी गाडी पळवली. त्यानंतर पोहोचलो ऑफिसमध्ये. ऑफिसची सर्व कामं निपटवली आणि निघालो घराकडे. त्यानंतर लागला मला सिग्नल. सिग्नल तर काय माझ्या 5वीलाच पुजलेला असतो, तर त्यामुळे तो लागतच राहतो. काय करायचं आपण. नंतर पोहोचलो मी पेट्रोल पंपावरती. लाईन खूप मोठी होती, पण फायनली माझा नंबर आला. पेट्रोल भरला आणि निघालो घराकडे. त्यानंतर घरी पोहोचून पटकन आवरून मी पोहोचलो जिममध्ये. पण जिममध्ये कोणी दिसत नव्हतं. आज जिम सगळी मोकळी होती. त्यामुळे आज खूप छान वाटत होतं. आज माझा बॅकचा वर्कआउट होता, त्यामुळे पहिला सेट घेतला मी लॅट पुल डाऊनचा. आणि कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं जिममध्ये, त्यामुळे मी आपला जुगाड लावून कसा तरी मोबाईल ठेवला आणि आपली व्हिडिओ शूट करायला लागलो. दुसरा सेट घेतला मी केबल सीटेड रो. हा सेट करताना तुम्ही छाती तुमची पुढे करा आणि बॅक स्ट्रेट ठेवा आणि जेव्हा पण तुम्ही हँडल खेचताना तुमच्या पोटाच्या दिशेने खेचा. त्यानंतर मी शेवटचा सेट घेतला क्लोज लॅट पुल डाऊनने. हा व्यायाम तुमची पाठ रुंद आणि मजबूत करण्यास मदत करतो. तो तुमच्या सेशनमध्ये नक्की ऍड करा. काय करतात भावेश सर तुम्ही? मला पण दाखवा भावेश सर. भावेश सर तुम्ही पण गेम खेळता. खूप अभिमान वाटतोय मला तुमच्यावरती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.